नमस्कार, अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया बघा, या साईपासून आपण लोणी आणि त्यापासून छान असं रवाळ साजूक तूप कसं करायचं ते आपण बघूया। ही मी फ्रीजमध्ये 8-1 दिवसाची साय असेल ती साय जमा करून ठेवलेली होती। एकदम छान अशी घट्ट अशी साय आहे ती। आता ह्या साईमध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकते। आता हे ब्लेंडर आहे, या ब्लेंडरच्या साहाय्याने आपण ही साय चांगली घुसळून घेऊया। मस्त फिरवून घ्यायचं ब्लेंडरनं। कोमट पाणी ज्यावेळेस आपण फ्रीज मधल्या साईमध्ये टाकतो ना, त्यावेळेस पटकन असं लोणी वर येतं, खूप जास्त वेळ असं लागत नाही। त्यासाठी कोमट पाणी अवश्य टाकायचे। लोणी तयार होत आले, अजून थोडंसं आपण गरम पाणी टाकू। परत एकदा आपण या ब्लेंडरनं चांगलं फिरवून घेऊ त्याला। सावकाश असं फिरवायचंय एकसारखं। बघा, आपल्याला लोणी आता वरती आलेलं दिसतंय। जेवढी साय आहे ना तेवढंच लोणी निघतं। फिरवायला पण मला असं एकदम जड जातंय, इतकं छान हे लोणी आलेलं आहे। एकसारखं 2-3 मिनिट जरी फिरवलं ना तरी एकदम छान असं लोणी सगळं निघतं। बघू शकता वरती लोणी आपल्याला आलेलं दिसतंय बघा। आता याच्यामध्ये आपण फ्रीजचं पाणी टाकूया। एकदम घट्ट असं लोणी तयार होतं। मग गरम पाण्यामुळे थोडंसं वितळलेलं आहे ते। आता फ्रीजमधलं थंड पाणी टाकलेलं आहे बघा, कसं छान असं लोणी फुलून आलंय वरती। आता हे लोणी आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला काढायचं आहे आणि हे लोणी मी पाण्यावरच काढते। त्यासाठी कढईमध्ये छान असं पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये हे लोणी टाकून घ्यायचं, म्हणजे लोण्यामध्ये तो आंबटपणा, दह्याचा हा आंबटपणा त्यात राहत नाही आणि तूप पण असं आंबट लागत नाही। त्या पाण्यामध्ये आपण हे लोणी टाकू। बघा लोणी किती छान आलंय। या पद्धतीने आपण हे सगळं लोणी काढून घ्यायचंय कढईमध्ये। याच कढईमध्ये मी तूप कडवणार आहे। तर हे सगळं लोणी काढून झालेलं आहे। या कढईमध्ये जे पाणी होतं त्या पाण्याने हे लोणी थोडंसं विसळून घेते मी, म्हणजे त्याचा आंबटपणा हा जाईल।
आणि नंतर आणखीन एका पाण्यानं आपल्याला हे लोणी असंच धुवून घ्यायचंय. बघा आता मी हे दुसरं पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यात पण हे लोणी आता मी मिसळून घेते जरा. अर्धा किलोपेक्षा पण जास्त झालं असेल हे लोणी, एवढं छान झालेलं आहे. बघा यातलं पाणी काढून घेतलंय आता. छान असं हे स्वच्छ असं आता हे लोणी आपल्याला भेटलंय इथं. मस्त लोणी तयार आहे. आता आपण या लोण्यासोबत गरम गरम चपाती छान अशी खाऊ शकतो. आता हे लोणी ज्या कढईत काढलेलं आहे ती कढई तशीच मी गॅसवर ठेवलेली आहे. आता आपण तूप कडवूया. आता गॅस हा खूप मोठा करायचा नाही, एकदम मंद आचेवर हे लोणी वितळू द्यायचे. बघा लोणी वितळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता गॅस फास्ट करायचा नाही, कमी गॅसवरच पूर्ण लोणी वितळलेलं आहे. आता ही प्रोसेस तुपाकडे चाललेली आहे. बघा छान उकळतंय हे लोणी. मस्त उकळी आलेली आहे. थोडंसं हलवून घेऊ. बघा बरेच जण तूप कडवताना त्याच्यामध्ये काहीच टाकत नाहीत, पण मी तूप कडवताना मेथीच्या काड्या किंवा खाऊची पानं नाहीतर मग वेलचीची साल ही टाकायची. तर सगळ्यात जास्त मला आवडतंय ते मेथीच्या काड्या. याच्यानं तूप एवढं खमंग होतं आणि वास त्याचा खूप छान लागतो. बघा आपलं तूप आता तयार झालेलं आहे. आणखीन थोडा वेळ लागेल. ह्या मेथीच्या काड्या मी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मेथीच्या काड्या आता आपण या तुपामध्ये कडवायला टाकूया. बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. किती छान दिसतंय तूप. अख्खा घरभर वास पसरलेला आहे तुपाचा. 2 चमचे ताक टाकायचं याच्यामध्ये. ताक याच्यासाठी टाकायचं आहे की ताक टाकल्यानं आपलं तूप जे आहे ते छान असं रवाळ होतं. आता या वेळेला आपण गॅस बंद केलेला आहे. बघा कढई आपली गरम असल्यामुळं ते तूप आणखीनही आपलं उकळलेलंच दिसतंय आणि याच्यामध्ये आपली तुपाची पूर्ण प्रक्रिया होऊन जाणार आहे. किती छान झालेलं आहे तूप.
याची बेरी जी आहे ती आपल्याला खाली बसू द्यायची, म्हणजे चांगलं निथळेल. बघा तूप किती छान दिसतंय. आता अशा पद्धतीनं आपलं हे साजूक आणि रवाळ असं हे तूप तयार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.